ठरलं तर मगचा 27 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली काही बोलण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन तिला म्हणतो की काही बोलू नकोस, मला काही ऐकायचं नाही आहे. सायली म्हणते ठीक आहे, मी काही बोलत नाही, पण निदान एवढी चिडचिड तर करू नकात. आणि म्हणते की चला आपण जरा फेऱ्या मारू. म्हणून ती आता तिचा डावा हात पुढे करते आणि अर्जुन पण त्याचा उजवा हात पुढे करायला जातो. तर सायली म्हणते की नाही नाही नाही, डावा हातच पुढं करा. अर्जुन म्हणतो फेऱ्या मारायच्या आहेत ना आपल्याला. तर सायली म्हणते हो, त्यासाठीच तर मागते ना, डावा हात द्या. आता अर्जुन म्हणतो मग डावा हात कसा होईल. मग सायली म्हणते बरं ठीक आहे, उजवा हात द्या. सायली म्हणत असते की उजव्या हातात उजवा हात द्या. अर्जुन म्हणतो अरे असं कसं जमेन मग आपल्याला चालायला. सायली म्हणते ते मला माहीत नाही, उजव्या हातातच तुम्ही उजवा हात द्या. असं म्हणून आता दोघेजण तिथं रूममध्ये फेऱ्या मारायला लागतात. पण फेऱ्या मारत असताना सतत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होत असते. तर ही अर्जुन तशाच आणखीन फेऱ्या मारतो तर पुन्हा त्या दोघांची टक्कर होते. अर्जुन म्हणतो काय चाललंय बायको तुझं हे. आता सायली अर्जुनच रागवते, म्हणते की किती गोंधळ घालताय तुम्ही, तुम्हाला व्यवस्थित चालता येत नाही आहे का. अर्जुन म्हणतो अगं मी गोंधळ घालतोय का, हे असं चालणं इम्पॉसिबल आहे. जर का आपल्याला एकत्र आणि सोबत चालायचं असेल तर तुझा डावा हात तर माझा डावा हात असेल, आणि हे बघ तुझा उजवा हात असेल तर माझा डावा, आणि माझा डावा असेल तर उजवा, हे असं करावं लागतं. सायली म्हणते हेच तर मी सांगते ना तुम्हाला मागापासून, तुम्हाला हे पटतंय ना. मग अस्मिताताईंच्या बाबतीत तुम्हाला हे सगळं का कळत नाही आहे. तुम्हाला जर का अस्मिताताईंच्या बरोबरीने चालायचं असेल ना तर असा समतोल राखायला हवा, असं सायली सांगत असते. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे काय. तर सायली म्हणते म्हणजे जर का तुम्ही असंच हट्ट धरून बसला तर अस्मिताताईंचा नक्की कोणता हात धरायचा हे तुम्हाला कसं ओळखता येईल आणि हे तुम्हाला कसं जाणून घेता येईल. तर सायली म्हणते तरच तुमचा हितोल राहील आणि त्यांचा हितोल राहील. आणि पुढे बघा सायली अर्जुनला खूप छान समजावते. सायली म्हणते की कुठल्याही स्त्रीसाठी तिच्या नवऱ्यापासून वेगळं होणे ही अशक्य गोष्ट असते हो. कदाचित अस्मिताताईंच्या बाबतीत सुद्धा ना हे असंच होतं असेल. म्हणून तर सचिन भाऊजींच्या चुकांकडे ते अशा डोळेझाक करतायत. नाही सचिन भाऊजी जर का सुधारले तर हे कोणाला पटतंय तुझं, जर नाही ना सुधारले आणि मला इतकं वेळ द्यायला आज तरी किती महत्त्वाचा दिवस आहे. 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याला तुम्ही नागराजला शिक्षा मिळवून दिलीत. ही एवढी मोठी गोष्ट साजरी करायची की अशा गोष्टींनी चिडचिड करायची. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की दिस इज नॉट फेअर, मी कोर्टामध्ये केस जिंकून आलो पण इथे तू मला हरवलंस. तर सायली म्हणते 4 भिंतींच्या आतमध्ये मी तुम्हाला कधी जिंकूच देणार नाही, पण बाहेर मात्र नेहमी तुम्ही जिंकायला हवं, असं सायली म्हणते. आणि म्हणते की आज जसं जिंकलात ना अगदी तसं म्हणून. आणि पुढे म्हणते की आज जजसाहेब जेव्हा निकाल देत होते ना तेव्हा बाबा प्रतिमा त्या रविराज काका यांच्या चेहऱ्यावरती तुमच्यासाठी खूप अभिमान दिसत होता, खूप आनंद दिसत होता त्यांच्या डोळ्यात. तुम्ही तर केस एक हाती फिरवली. आणि म्हणते की पण मला एक गोष्ट नाही कळली की तुम्ही महिपतला जे काही फोटो दाखवायला निघाले होतात ना तर त्यामुळे महिपतवर एवढा परिणाम कसा काय झाला हो. आता अर्जुनने हे वाक्य ऐकल्यानंतर अर्जुन गप्पच बसतो. त्याला डायरेक्ट तो सीन आठवतो ज्यावेळेस त्याने साक्षीला गाडीमध्ये पाहिलेलं असतं आणि ते सगळं तो जाऊन महिपतला सांगतो आणि म्हणतो की रविराज किल्लेदारच्या खुनासाठी नागराज किल्लेदारने सुपारी दिली होती, हे तू कोर्टात कबूल कर, आणि नाही तर मी साक्षी जेल तरच मी साक्षीला जेलच्या बाहेर कायमस्वरूपी ठेवण्याचा विचार करीन, असं अर्जुनने धमकी दिलेली असती. तर ते अर्जुनला आठवतं आणि अर्जुन बघा आता लगेचच शब्द फिरवतो. सायली म्हणते काय हो सांगा ना. तर अर्जुन म्हणतो अगं सांगितलं ना मी, महिपतला वाटलं असेल की मी हत्येच्या आधीच्या कुठल्या तरी क्राईमचे फोटो दाखवतोय म्हणून तो खरा सांगून गेला. आता सायली म्हणते महिपतला हे चांगलंच माहिती आहे की तुम्हाला त्याच्या इतर कुठल्याही गुन्ह्याबद्दल कळलं तर तुम्ही त्याला ते लपून नाही ठेवणार आणि तुम्ही त्याहीसाठी तुम्ही त्याला शिक्षा देणारच. म्हणून मग नागराच्या विरोधात साक्ष देऊन महिपतला काय फायदा होणार होता. आता अर्जुन बघा लगेचच विषय बदलतो आणि जोरात ओरडायला लागतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिसेस सायली सुभेदार दमून आलेल्या नवऱ्याला कॉफीसाठी न विचारता प्रश्नावर प्रश्न विचारतायत. तर मी विनंती करीन कोर्टाला की यांना सक्त ताकीद देण्यात यावी की नवऱ्यावरती फक्त प्रेम करायचं असतं, नवऱ्याची उलट तपासणी नसते घ्यायची. आता सायली हसायला लागते ना. अर्जुनने व्यवस्थित अगदी विषय पलटवला आणि बघा आज आता पुढे तर अर्जुन खूपच अगदी अतिशय छान पद्धतीने सायलीला महिपतपासून साक्षीच्या प्रकरणापासून दूर ठेवतो. आता आपण पाहतोय पुढचं सीन. आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरात सगळ्यांचं जेवण झालेलं असतं आणि चैतन्य म्हणत असतो माझं पोट ना इतकं गच्च भरले ना की आता मला काही करावंसंच वाटत नाही, असं म्हणून चैतन्य खाली मांडी घालून बसलेला असतो आणि म्हणतो की ताटातले पदार्थ बघून मला असं वाटत होतं की काय काय खायचं, ती महाराजा थाळी असते ना ते तसं काही माझं जेवण होतं. आता अर्जुन म्हणतो आजची भाजी कोणती होती. नाही म्हणजे ती आधी कधी खाल्ली नाही ती भाजी. आता सायली म्हणते ओळखा बघू. तर अर्जुन म्हणतो पूर्णाजी. अगं भाजी कोणती होती का असते. तर पूर्णाजी म्हणतात अरे तुला ओळखायला सांगितली होती ना, मला का विचारतोय. आता असं म्हणल्यानंतर
अर्जुन लगेचच म्हणतो की आय गिव्ह अप म्हणून. सायली म्हणते सकाळी तुम्ही ज्याला लाकूड म्हणालात ना तर त्याचीच भाजी होती असं म्हणून सायली हसायला लागते. प्रतिमा आत्या आणि पूर्णाजी सगळे हसतात ना. आता अर्जुन म्हणतो सुरणाची भाजी होती. सायली म्हणते हो. तर अर्जुन म्हणतो सिरियसली. इतक्यातच आपण पाहतोय की तिथे प्रिया येते. आता बघा हा प्रियाला बघितल्यानंतर सगळ्यांचा हसरा खिळका जो मूड असतो ना तो मूडच जातो आणि सगळेजण सिरियस व्हायला लागतात. पूर्णाजी म्हणतात कोर्टातून घरी यायचं सोडून बाहेर कुठे भटकायला गेली होतीस ग प्रिया. आता आणि ही शॉपिंग वगैरे झालेलं दिसतंय तुझं. कारण प्रियाच्या हातात एक पिशवी असते ना. तर लगे अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी ती मंदिरात गेली होती ना. आता ही प्रिया डोक्यावरून पदर कुंकू वगैरे सगळं लावून आलेली असते हा. आणि आता कल्पनाताई म्हणतात तन्वी आणि देवळामध्ये. आता सगळ्यांना थोडं ना हे म्हणजे मजेशीरच वाटतं. आता बघा हा प्रिया लगेचच प्रसाद काय काढते टेबलवर काय ठेवते आणि म्हणते प्रसाद आणलाय हं म्हणून. आणि म्हणते की 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ना आमची ताटातूट झाली होती ना आणि त्यानंतर आमच्या तिघांचं सुद्धा आयुष्य बदललं गेलं होतं असं प्रिया लागते ना म्हणायला. पण या सगळ्यांचा कोणावरही काही पूर्ण वाटत नसतो. आता प्रिया म्हणत असते की नागराज काकाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि म्हणूनच मी देवीआईकडे नवस केला होता आणि म्हणूनच तो नवस पूर्ण करण्यासाठी मी देवीआईच्या मंदिरात गेले होते असं जेव्हा प्रिया सांगते तर अश्विन सोडूनही कोणालाही खरं वाटत नाही. आता प्रिया पुढे म्हणते की अर्जुन सायली 1 मिनिट इथे येता का प्लीज. आणि म्हणते की या ना मी तुम्हाला रिक्वेस्ट करते म्हणून. कारण तिने काहीतरी आणलेलं असतं ना या दोघांसाठी म्हणून. आता बघा हा पुढे म्हणते की मला माहिती की तुम्ही आज जे काही केलं ना तर त्याची मी परतफेड तर करू शकत नाही. पण माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी ना एक थँक्यू म्हणण्यासाठी एक छोटंसं प्रयत्न आहे असं म्हणून ती हातातली पिशवी दाखवत असते. आणि म्हणते की प्लीज घ्या ना तुमच्यासाठीच आणलं आहे मी हे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली अजिबात जागेवरून उठत नाहीत कुणीही तिथून हालत नाही. आणि आता बराच वेळ प्रिया जी आहे तर ती वाट बघते पण अर्जुन सायली काही तिथे येतच नाहीत. इतक्यातच आपण पाहतोय की रविराज तिथून उठतात आणि रविराज जातात ना प्रियाकडे आणि तिला म्हणायला लागतात की तन्वी तुझे डोळे उघडलेत आणि तू तुझा खोटेपणा कायमचा बंद केलाय यावरती माझा तर कधीच विश्वास बसणार नाही तन्वी. आता असं म्हणल्यानंतर प्रिया त्यांच्याकडे बघतच बसते. अश्विन सुद्धा तिथं असतो आणि अश्विन सोडलं तर बाकी कोणालाही हे सगळं खरं वाटत नसतं. रविराज म्हणतात तुला जर का आपल्याला न्याय मिळावा असं वाटत असतं ना खरंच तर तू अर्जुनला या केसमध्ये मदत केली असती. पण तू ती मदत अजिबात केली नाहीस की सांग ना केलीस का मदत तू. तर नाही ना. आता प्रियाला काय बोलावते कळत नाही. रविराज म्हणतात की ती मदत केली ती सायलीने मदत केली. आता प्रिया बघा त्यांच्यावरती शब्द फिरवते आणि म्हणते की अहो पण बाबा अर्जुनला सायलीच मदत करणार ना ती त्याची बायको आहे ना. तर रविराज म्हणतात ही केस आपली होती आणि तू आमची मुलगी आहेस ना मग ह्या प्रकरणाबद्दल तू मदत करायला हवी होती. पण तू कधी वागलीस का मुलीसारखी नाही ना असं रविराज आता प्रियाला म्हणल्यानंतर प्रियालाकडे उत्तर द्यायलाच नसतं. रविराज म्हणतात आमच्या मनामध्ये तू ते स्थान कधीच मिळवू शकली नाहीस जे एका मुलीचं स्थान असतं बापासाठी म्हणजे बापाच्या हृदयामध्ये ते. आता रविराज प्रियाला म्हणतात की तो मान आम्ही कायमचा सायलीला दिलेला आहे असं. आता रविराज म्हणल्यानंतर बघा प्रियाला काय बोलायचं तेच कळत नाही आणि रविराज फक्त म्हणतात की समजलं आता तू निघालीस ना तरीही चालेल. आता असं रविराज अतिशय रागाने तिला बोलतात आणि आता स्वतःच्या जागेवरती जाऊन बसतात. तरीही प्रिया बघा प्रिया तिथंच उभी असते आणि लगेचच रडायचं काय नाटक करते. डोळ्यातले की अश्रू काय आणते. आता सगळेजण तिथंच असतात फक्त अश्विनला एकट्याला वाईट वाटत असतं. बिचाऱ्याचा चेहरा पडतो. आता प्रिया लगेचच पाठीमागे फिरून जाण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा लगेच वळून इकडे सगळ्यांच्या समोर बोलायला लागते आणि म्हणते की बाबा तुम्ही माझी जागा सायलीला देऊन टाकलीत बाबा अशी करायला लागते. आणि म्हणते की बरं ठीक आहे काही हरकत नाही हां बाबा. आणि म्हणते की मी प्रयत्न करेन मी माझी जागा पुन्हा मिळवेन. तुम्ही माझ्यावरती कितीही चिडलात आणि कितीही रुसलात ना तरीही मी हरणार नाही आणि एक दिवस मी माझी जागा मिळवल्याशिवाय राहणारच नाही. मी अजिबात हरणार नाही मी अजिबात थकणार नाही असं प्रिया काहीसं म्हणत असते. आता कोणी हे त्याच्याकडे लक्ष देत नसतं. प्रिया पुढे म्हणत असते की तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी कष्ट करेन मी खूप मेहनत करेन बाबा असं काहीतरी असभ्यासी बडबड करायला लागते. आता चैतन्य सहित सगळे तोंड वाकडं करत असतात. प्रिया पुढे म्हणते की पण बाबा तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना की मी तुमची मुलगी म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आहे त्या दिवशी तुम्ही स्वतःहून सायलीला बाजूला कराल आणि माझा स्वीकार कराल आणि मला ती जागा तुम्ही पुन्हा द्याल असं म्हणल्यानंतर रविराज तर तोंड वाकडंच करतात. प्रतिमात्यांवरती ही काहीच इफेक्ट होत नसतो. आणि आपण पाहतोय की आता प्रिया हे जे आहे तर ती आता तिथून लगेचच रडण्याचं नाटक करून निघून जाते तिच्या रूममध्ये.
आणि लगेचच तिच्या पाठोपाठ अश्विनसुद्धा रूममध्ये जातो आणि तरीही कोणाला काही फरक पडलेला नाही दाखवलेला. आता आपण पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की प्रियाने आणलेले गिफ्ट जे आहे तर ते अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमच्या दाराला अडकवून ठेवते आणि आता ते सायली बघते आणि आता ती गिफ्ट घेऊन ती रूममध्ये येते. आता रूपांमध्ये आल्यानंतर सायली म्हणते की अहो हे बघा प्रियाने आपल्यासाठी काय आणलंय म्हणून. आता त्या पिशवीतून ती काढून बघते तर एक कप आणलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मला नाही बघायचं म्हणून. आता प्रिया ते काढते आणि म्हणते की प्रियाने, माझा तर विश्वासच बसत नाही की प्रियाने आपल्यासाठी काहीतरी आणलंय म्हणून. अर्थात हेही काहीतरी नाटकच असेल म्हणून. तर एक कप आणलेला असतो आणि त्याच्यावरती यू आर द बेस्ट असं लिहिलेलं असतं. सायली म्हणते पण तरीही मला ना आजचं तिचं वागणं जरा वेगळंच वाटलं. तिचं आजचं हे देवळात जाऊन येणं आणि आपल्यासाठी प्रसाद आणणं, हे गिफ्ट आणणं, मला ना हे सगळं जरा विचित्रच वाटतंय असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नागराजला अटक झाल्याचा खरंच तिला एवढा आनंद झाला असेल का. आणि अर्जुन इकडे नागराज जे काही बोलला ना खोटाच्या केसच्या बाहेर तर ते सगळं आठवत असतो. आणि तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय जे तुमच्या प्रिय घर पोकरून काढता येते असं काही नागराजला बोललेलं आहे ना, ते सगळं अर्जुनला आठवत असतं. आता सायली म्हणते अहो कसला विचार करताय. तर अर्जुन म्हणतो नाही, ते नागराज आज कोर्टामध्ये जे बोलला ना त्याचा विचार करतोय, कुठलं तरी सत्य आपलं प्रिय घर पोकारतंय असं काहीतरी नागराज म्हणत होता ना ते. आणि अर्जुन पुढे म्हणतो की म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय असेल ते. सायली म्हणते मला सुद्धा नाही कळालं ते, आणि मध्येच त्याला मैसभा वगैरे कुठं आठवली असेल ना. आणि सायली म्हणते आणि माझे प्रश्न तर एवढ्यावरती थांबणारच नाही आहेत. प्रियाच्या वागण्याचा विचार करते हो मी, मला कळतच नाही आहे की तिचं नक्की काय चाललंय ते. आणि पुढे म्हणते की ती नागराजला आणि मैपतला मदत का करत असेल. आता अर्जुनलाही कळत नाही. प्रिया पुढे म्हणते त्या हवालदाराला तिने पैसे का दिले असतील, आणि मुळात तिच्याकडे त्या हवालदाराला द्यायला पैसे तिने कुठून आणले असतील, आणि आता तर साक्षी पण नाही आहे ना तिला पैसे द्यायला. आता अर्जुनला हे सगळं माहिती असतं साक्षी आहे म्हणून, पण अर्जुन गप्प बसतो आणि म्हणतो की पण आज नागराज इतका विचित्र का बोलला असेल, काय असेल या सगळ्याचा अर्थ, असं अर्जुन विचार करत असतो. आणि पुढे म्हणतो की तो जो काही बोलला त्याचा अर्थ मैपतला माहिती असेल का, असं अर्जुन म्हणतो. आणि हे वाक्य आता अर्जुनच्या चांगलं येतं, तुम्ही पुढे बघा हां. आता पुढे अर्जुन म्हणतो की आता मी ना मैपतला जाऊन भेटतो आणि बोलतो त्याच्याशी. सायली पुढे म्हणते की पण आज तुम्ही मैपतला नागराच्या विरोधात तुम्ही त्याला साक्ष द्यायला लावली तर आता तो का मदत करेल आपल्याला. आता अर्जुन म्हणतो की हो ते पण खरंच आहे, आणि मनातल्या मनात म्हणतो की मैपत आपल्याला नक्की मदत करणारच म्हणून. आणि पुढे म्हणतो की माझ्या हातात असलेला हुकमाचा एक का त्याला परत बोलायला लावणारच. आता उद्या जाऊन मैपतला या सगळ्याचा अर्थ विचारतोच, असं अर्जुन मनातल्या मनात बोलत असतं. आता सायली तिथे येते आणि म्हणते बरं जाऊ दे, तुम्ही आता फार विचार करू नकाच, मैपतशी आपण बोलायचं का नाही हे आपण नंतर ठरवूयात, आता झोपा बरं तुम्ही, खूप दमलात ना, असं म्हणून सायली तिथून निघून जाते. पण अर्जुन मात्र अजूनही मैपतचाच विचार करत असतो. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. सायली आवरावर करत असते आणि सायली म्हणत असते की अहो परवा एक गंमतच झाली माहिती का, मी उषाला ब्रेक घालत होते आणि मी दोन्ही वेगवेगळ्या ब्रेक घातले उषाला, आणि मग माझी मलाच कळल्यावर हसायला आलं. अर्जुन म्हणतो काय हे बायको, इतक्या लहान लहान गोष्टीसुद्धा तुला मला सांगायच्याच असतात ना. तर सायली म्हणते अर्थात मला किरकोळ गोष्टी मनात ठेवायला आवडतच नाहीत, आणि आपलं नातं पण तसंच आहे ना, सगळ्या गोष्टी एकमेकांना कळायलाच हव्यात म्हणून. अर्जुनच्या लगे लक्षात येतं की त्याने केवढं मोठं सत्य सायलीपासून लपवलं आहे म्हणून. आणि अर्जुन लगेच मनात म्हणायला लागतं की मला माहिती आहे बायको, मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही, पण मला हे अजिबात आवडत नाही आहे की मी साक्षी जिवंत आहे हे सांगून मैपशी डील केलं, आणि हे तुला मी सांगू पण शकत नाही. पण मला हेही माहिती आहे की तो या डीलसाठी कधीही तयार झाली नसतीच, पण मला हे सगळं करण्यापासून पर्याय नव्हता, नाहीतर मैपतने तोंड उघडलं नसतं. मग पहिल्यांदा मी आधी तर साक्षीला शोधून काढणार आहे आणि मगच मी तुझ्याशी सगळं काही बोलणार आहे, असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो. इतक्यातच बघा इतक्यातच तिथे सायली येते आणि म्हणते चला मैपतकडे जायचं नाही आपल्याला. अर्जुन म्हणतो काय तू पण येणार आहेस. तर सायली म्हणते हो आपण दोघेही जाऊयात ना. तर अर्जुन म्हणतो अगं पण तू काल म्हणालीस ना की तू काय आपल्याला मदत नाही करणार. सायली म्हणते हो म्हणाले होते तसं मी, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे नाही का. आणि पुढे म्हणते की मैपतला एवढं मोठं साहित्य माहिती होतं ते त्याने सांगितलं, जर का त्याला काही आणखीन माहिती असेल तर तेही सांगेल ना तो, असं म्हणायला लागतं. आणि पुढे म्हणते हो असे काय बघताय तुम्ही. आता अर्जुन तर फाईल बंद करतो आणि विचार करायला लागतो. तो म्हणतो अगं तुला घरातली खूप कामं आहेत ना, तर तू इथली कामं संपवून घे आणि मग मी जाऊन विचारून
करून येतो ना. सायली म्हणते मला फारशी कामं नाही येतात आणि एकदा जर का मी होळीच्या कामामध्ये अडकले ना की मग मला बाहेर निघता येणार नाही. पण मग त्यापेक्षा आजच जाऊन येऊयात ना. आता अर्जुन मनात विचार करायला लागतो. महिपत सायलीच्या समोर काही बोलून गेला तर आमच्या डीलबद्दल आणि पुढे म्हणतो की ॲक्च्युली ना माझ्या खूप मीटिंग्स आहेत, लक्षातच नाही राहिलं माझ्या, मी नंतर कधी तर जातो. सायली म्हणते अहो नको आजच जाऊयात ना. पुढे म्हणते तो नागराजमय सभा वगैरे काही बडबडले ना तो विचार आपल्याच डोक्यात गोळत राहील ना. त्यापेक्षा काही नाही, आपण आजच जाऊ आणि आपण त्याला भेटून या. पटकन या खाली मी आहे सर, पटकन तुम्ही आवरून या असं म्हणून सायली पुढे जाते. आता अर्जुनकडे आवरण्याशिवाय पर्यायच नसतो. आपण आता इकडे सीन पाहतोय. सचिन अजूनही साक्षीलाच फोन करत असतो आणि म्हणत असतो की सॅमचा फोन अजूनही बंद आहे, कुठं गायब झाली असेल सॅम असा विचार करत असतो. आणि पुढे म्हणत असतो की आणि सॅम कुठे आणि का गायब झाली असेल. इथेच तिथे आपण पाहतोय अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते सचिन चल ब्रेकफास्ट करून घेऊया. आता सचिन म्हणतो की काहीच बोलत नाही, फक्त तोंड वाकडं करतो. अस्मिता म्हणते काय झालं चल की. तर आता सचिन म्हणतो अस्मिता आज आपण रूममध्येच ब्रेकफास्ट करूयात का प्लीज. तर अस्मिता म्हणते का. तर सचिन म्हणतो नाही मी जर बाहेर आलो ना तर ते कोणालाच आवडणार नाही ना. हे बघ पुन्हा ती चिडचिड ते टोमणे नाही. कसं आहे ना की हे बघ तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मी हे सगळं सहन करीन ग अस्मिता, पण जर का अवॉइड करता येत असतं ना तर बरं आहे ना. तर अस्मिता म्हणते अरे हे पण माझंच घर आहे की, आणि मला एक गोष्ट सांग, आणि असं जर का तुझ्या घरी झालं असतं तर तू माझी बाजू घेतलीच असतीस ना. आता आणि पुढे म्हणते की मग मला करू देत की ते. आता सचिन म्हणतो नाही तुझं बरोबर आहे, पण अस्मिता अगं काय आहे ना की हे सगळं नको ग, बरोबर नाही आहे. त्यांना त्रास तुला त्रास उगीच हे सगळं कशासाठी. तू एक काम कर, तू ना मस्त त्यांच्याबरोबर बसून खा आणि माझी प्लेट आतमध्ये आणून ठेव प्लीज, मी इथेच खाते. आता अस्मिता म्हणते ठीक आहे तुझ्या मनासारखं, आणि म्हणते मी तुझा नाश्ता इथेच पाठवते असं म्हणून आता अस्मिता जाते ब्रेकफास्ट आणण्यासाठी. इकडे पुन्हा एकदा साक्षीला फोन लावतो तर साक्षीचा फोन पुन्हा एकदा स्विच ऑफच लागतो. आता आपण पाहतोय की इकडे सायली डायनिंग टेबलवरती म्हणत असते मी सुमन काकूचा नाश्ता सुमन काकूंच्या रूममध्येच देऊन आले, तिथे प्रतिमा सुद्धा आहेतच. आता प्रतापराव म्हणतात आणि अस्मिताचं काय, ती नाश्ता करायला येणार आहे की नाही असं आता प्रतापराव म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात मी तिला घेऊन येते. इतक्यातच अस्मिताच तिथे येते ना. आणि म्हणते कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं आता जरा वेळेवरती खात जा ना. तर अस्मिता म्हणते की मला 2 प्लेट्स हव्यात म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण बघायलाच लागतात ना. आता अर्जुन पण तिथे नाश्ता करत असतो. आता प्रतापराव म्हणतात की अगं म्हणजे तू इथे आमच्याबरोबर बसणार नाही आहेस का नाश्ता करायला. आता अस्मिता अर्जुनकडेच बघते आणि म्हणते की नाही मला सचिन बरोबरच नाश्ता करायचा आहे म्हणून. अर्जुनला इतका राग येत असतो ना तरी अर्जुन गप्प बसतो. आता सायलीसुद्धा तिथेच असते ना. तर अस्मिता म्हणते आणि तो इथे आला तर परत वाद नको सुरू व्हायला असं ते अर्जुनकडे बघून म्हणते. आणि असं म्हणल्यानंतर बघा सगळेजण गप्पच बसतात. अस्मिता म्हणते की म्हणून मी माझ्या रूममध्येच बसून नाश्ता करणार म्हणून. आता याच्यावरती सायली पटकन तिला 2 प्लेट्स देते आणि म्हणते हे घ्या ताई मी ठेवून येते रूममध्ये. तर अस्मिता म्हणते नाही माझी मी जाते म्हणून. आता अस्मिता 2 प्लेट नाश्त्याचे घेऊन जाते. आता अस्मिता गेल्यानंतर अर्जुन बघा इतका चिडतो ना की बास. आता अर्जुन म्हणतो आता ही कामंसुद्धा तो अस्मिताईला सांगतोय, तो स्वतःच्या घरी जात का नाही. सायली म्हणते हे बघा पुन्हा तेच आपलं काल या बाबतीत बोलणं झालंय ना, आणि तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही चिडचिड नाही करणार म्हणून, मग हे काय. आणि कल्पनाताईंना म्हणते की आई मी बाहेर जाणार आहे, भाजी चिरून ठेवली मी, विमलताईंना तेवढी फोडणी द्यायला सांगाल का. आता कल्पनाताई म्हणतात अगं तू नको सांगूच मी सांगते विमलला. आणि म्हणतात की आणि हो सायली ऐक ना, अगं तू बाहेर जातेस ना तर मला पण जरा मार्केटमध्ये जायचं होतं तर मी तुझ्यासोबतच येते, मला जरा अस्मितासाठी 1-2 गोष्टी घ्यायच्या चालेल. तर आता अर्जुन म्हणतो अरे मग वा तुम्ही दोघी जाऊन या आत्ताच. मग सायली म्हणते मग आपण संध्याकाळी जाऊयात का. आता कल्पनाताई म्हणतात अच्छा तुला म्हणजे अर्जुनच्या सोबत कुठेतरी बाहेर जायचं होतं का. अरे मला माहितीच होत नव्हतं, काही हरकत नाही तुम्ही दोघीच जा, मी काय ऑनलाईन मागवेल. अर्जुन म्हणतो नाही ऑनलाईन कशाला, काय नाही की ऑनलाईनमध्ये गॅरंटी मिळत नाही ना आपल्याला आणि क्वालिटी पण कळत नाही, सो तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला हवं ते घ्या ना. कल्पनाताई म्हणतात अरे काहीच हरकत नाही तुम्ही दोघंजण जा. सायली म्हणते नक्की नाही. तर कल्पनाताई म्हणतात हो अगं नक्की जा तुम्ही दोघं. आता अर्जुनकडे काही पर्याय उरत नाही त्यामुळे सायली म्हणते मी पर्स घेऊन येते. अर्जुन बिचारा गप्पच बसतो आणि गुपचूप तो आपला नाश्ता करत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो की ओ नो, म्हणजे सायलीसुद्धा आता माझ्यासोबत महिपतकडे येणारच. महिपत जर का साक्षीबद्दल काही बोलला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल असं अर्जुन म्हणत असतो. इतक्यात सायली येते आणि म्हणते चला नेऊया. तर अर्जुन म्हणतो हो आणि पुढे म्हणतो बायको मी काय म्हणतोय की काल तुझी खूप दगदग झाली असेल ना, तर मी काय म्हणतोय की तू येण्याची काहीच गरज नाही आहे. तर सायली म्हणते तुम्ही सतत हेच म्हणताय की मी तुमच्याबरोबर येण्याची गरज नाही आहे, तुम्हाला मी तुमच्याबरोबर यायला नको आहे का. आता कल्पना आणि प्रतापराव तर बघत राहतात ना. अर्जुन लगेच म्हणतो की असं कुठे म्हणालो मी, असं अजिबात नाही आहे, ये ना ये मी कशाला नको म्हणतो असं लगेचच साप असतो मला आवडेल म्हणून. आणि म्हणतो की आम्ही येतो हो म्हणून. आता हे
दोघेजण सुद्धा लगेच तिथून निघतात. इकडे प्रिया रूममध्ये ती आरशासमोर उभी असते आणि एकटीच मनाशी म्हणत असते आणि म्हणत असते की आज काही करून आकाशला भेटायला हवं आणि काही करून त्याला ना घोळात घ्यायलाच हवं, असं प्रिया एकटीच मनाशी बोलत असते. इतक्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन बघा, अश्विनला वाटतं नक्कीच ही काहीतरी मनात बोलते म्हणून, आणि अश्विन लगेच म्हणतो अ पेनी फॉर युअर थॉट्स तन्वी. आता लगेच सायली त्याच्याकडे लगेच तन्वी त्याच्याकडे येते आणि म्हणते की म्हणजे, तर अश्विन म्हणतो की तुझ्या डोक्यामध्ये आता जो काही विचार आहे ना तो मला पटकन सांग, त्यासाठी मी तुला एक पैसा देईन म्हणून. आता लगेच तन्वी म्हणते की अश्विन, माझ्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तुला मला लाच देण्याची काही गरज नाही आहे. तसंही माझ्या मनात जे काही असतं ते मी सगळं तुझ्याशी शेअर करतेस ना. आणि बघा लगेच चेहरा वगैरे काय पाडते आणि बोलायला लागते. म्हणते अश्विन, मी आईबाबांचाच विचार करत होते रे. अश्विन म्हणतो त्यांचा कसला विचार बरं? नाही म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा त्या तर तुझा कधीच विचार करत नाही. तर लगेच तन्वी म्हणते की तेच तर, आमच्यातला हा दुरावा अजून का आहे ना, मला हेच तर कळत नाही. अश्विन, तुला माहिती आहे का, मला ना त्यांच्यासाठी खूप काही करायचं असतं रे, पण ते माझ्याशी नीट बोलतही नाहीत आणि माझ्याकडे धड बघतही नाहीत रे. असं लगेचच इमोशनल होऊन बोलायला लागतं आणि पुढे म्हणते की मी खूप ठरवते रे की मनात नाही लावून घ्यायचं म्हणून, पण डोळ्यात पाणी येतच रे अश्विन. आता लगेच बघा अश्विन हा पगळतो आणि तिला म्हणायला लागतो की तन्वी, तुझा खोटेपणा जास्त झाला होता ग, म्हणून ते अशी रिॲक्ट करतायत. आणि पुढे म्हणतो की तो खोटेपणा बंद कर आणि बघ ते तुझ्याशी नीट वागायला सुरुवात करतील. तर प्रिया म्हणते अश्विन, अरे मी खोटे बोलणं कधीच बंद केलं आहे, पण ते आईबाबांना पटायला हवं ना, काही केलं ते पटवूनच घेत नाहीत. आणि पुढे आपणच म्हणते पटेल, एक दिवशी ना नक्की पटेल. अश्विन, मी देवी आईकडे साकडं घालेन की आमच्यातला दुरावा मिटव म्हणून. आणि म्हणते की मी जरा बाहेर जाऊन येते. आता लगेच अश्विन म्हणतो अगं आता कुठे निघालीस? तर प्रिया म्हणते की अरे मंदिरात देवीकडे साकडं मागायचं असेल तर तिथे जायला हवं ना. आणि म्हणते की तिथे गेलं ना की हल्ली मला जरा शांतही वाटतं रे, म्हणून मी जाऊन येते. असं म्हणून लगेचच अश्विनलाही यालाही कळत नाही, लगेचच जाऊन येते. म्हणले की तिला हो म्हणतो, लगेच ती तिथून निघून जाते. आता प्रिया गेल्यानंतर अश्विन बघा अश्विन लगेचच प्रियाचाच विचार करायला लागतो आणि म्हणतो की तन्वीचं वागणं आता खरंच हळूहळू सुधारतंय म्हणून. आणि पुढे म्हणत असतो की बिचारी सगळ्यांना आपलं करण्यासाठी केवढं धडपड करते येते. आणि आपण पाहतो की आता दुसऱ्या सीनमध्ये आपण इकडे पाहतो की हा सचिन जो आहे तर तो पुन्हा सॅमचा फोन ट्राय करत असतो आणि म्हणतो की चला सॅमचा फोन तर ऑन झाला, ॲटलिस्ट रिंग तरी जाते, म्हणजे तिला माझा मेसेज मिळाला असेल असं सचिन म्हणतो. आणि बघा आणि आपण पाहतोय की तो फोन लावतो पण तिकडून काही फोन उचललाच जात नाही. आणि आता सचिन वैतागतो, अरे फोन चालू येतात तर ही सॅम माझी कॉल्स का घेत नाहीत म्हणून. आणि सचिन पटकन बोलून जातो, अरे काय चाललं हिचं म्हणून. आणि नेमकं हेच वाक्य पाठीमागे आलेली अस्मिता ऐकते ना, आणि हे अस्मिताने हे वाक्य ऐकलं की अस्मिता बघा त्याला लगेच जावंच विचारायला लागते. ते लगेचच हाक मारते की सचिन म्हणून. सचिन लगेच मागे वळून काय बघतो आणि लगेच अस्मिता म्हणते काय रे. तर सचिन म्हणतो अरे नोकरी सोडली ना तर अजूनही कॅनडावरून मला कॉल्सच येत आहेत आणि ते मला अजूनही फोन करतात ऑफिसमधले लोक आणि म्हणतात की परत ये म्हणून. मग अस्मिता म्हणते की म्हणजे तू कॅनडाला नाही. अस्मिता म्हणते की काय चाललं हिचं असं म्हणाला असतो आणि हे वाक्य मी ऐकलं. आता सचिन लगेच हसायला लागतो आणि म्हणतो की अगं हो हिचं, कारण ती माझी बॉस आहे ना मार्गिया, तर मी तिच्याबद्दल म्हणालो की हिचं काय चाललं आहे म्हणून. अगं नुसतं डोकं खाते रे. मग आता अस्मिता म्हणते तू परत कॅनडाला जाणार आहेस का? तर सचिन म्हणतो अगं वेडी आहेस का अस्मिता, तुला आणि बाळाला सोडून मी जाईन तरी का, असं म्हणत असतो. आणि लगेच तिने नाश्त्याच्या 2 प्लेट आणलेल्या असतात ना, तर सचिन म्हणतो आणि हे काय 2 प्लेट्स. तर अस्मिता म्हणते तू नाश्ता इथं बसून नाश्ता करणार आणि मी खाली नाश्ता करायचा का? तसं नाही, जिथे तू आणि तिथं मी, असं अस्मिता म्हणते. आणि घेईन आपल्या म्हणते त्याला नाश्ता देते आणि दोघं मिळून आता तिथं बेडवरती बसून नाश्ता करतात. आता बघा नाश्ता करत असताना अस्मिताच्या मनात विचार येतो, खरंच हा याच्या लेडी बॉसबद्दल बोलत होता का, असं अस्मिता सचिनकडे बघून म्हणत असते. आणि इतक्यात सचिन इतक्या बरोबर नाश्ता करत असतो तर अस्मिता म्हणते अरे सावकाश. तर सचिन म्हणतो अगं तू पण सुरू कर ना, घे म्हणून. लिखी आता दोघे एकमेकाला आग्रह करून नाश्ता वगैरे करत असतात. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन आपण पाहतोय जेलमधला. इकडे नागराजला भेटायला प्रिया आलेली असते आणि लगेचच म्हणते नागराज काका म्हणून त्याला हाक मारते. आता तो त्याच्या हातामध्ये ते स्टीलचं भांडं असतं ना तर तो आपटत असतो जेलमध्ये. प्रिया त्याला म्हणत असते नागराज काका तुम्ही माझ्यावरती का चिडलायत, तुम्हाला जन्म ठेप झाली ना त्यावेळेस ना मला इतका धक्का बसला ना की मी घरी पोचेपर्यंत रडत होते खरंच. आता नागराज पुन्हा त्या हातातलं भांडं आपटत असतो आणि म्हणत असतो की मगरीचे अश्रू म्हणून. प्रिया म्हणते ओ माझ्यावरती विश्वास ठेवा, हो मी तुमची साथ कधीही
सोडणार नाही आहे आणि असं म्हणत असते. पण नागराज कंटिन्यू त्याचं भांडं आपटतच असतो. आता प्रिया म्हणते मला एक गोष्ट सांगा, तुमच्या घरातलं कोणीतरी तुमच्यासोबत उभं आहे का? कोणीतरी बाहेर जाऊन तुमच्यासाठी खटपट करणार आहे का? नाही, पण मी करेन ना, मी करेन. आणि म्हणते की वरच्या कोर्टात अपील करता यावं म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न मी करेन. आता नागराज म्हणतो की तुला जर का खरंच करायचं असतं ना प्रिया काहीतरी माझ्यासाठी तर ते तू आधीच केलं असतं म्हणून. आता प्रिया गप्पच बसते. नागराज म्हणतो तुला शक्य होतं ते, पण मग मी असा इथं खितपत पडलोच नसतो. आणि म्हणतो की काय केलंस तू? आता प्रिया म्हणते अहो केलं, हो खरंच केलं मी, पण सगळ्या गोष्टींना त्या अर्जुनाने सायलीच्या बाजूने वळल्या, त्याला मी तर काय करू? सांगा ना, मी काय करू? मी केले नसतील का प्रयत्न त्यासाठी? आणि आता नागराज बघा ते प्रिया म्हणते पण तुम्ही माझ्यावर विश्वास, इतक्यात नागराज त्याच्या हातातलं भांड इतक्यात जोरात आपटतो ना आणि डायरेक्ट तिथून उठच उभा राहतो आणि त्या गजामधून दोन्ही हात बाहेर काढतो आणि म्हणतो की 5 मिनटं प्रिया, 5 मिनटं इथून जर का मला बाहेर पडायला मिळालं ना प्रिया, तर 5 मिनटात मी तुझा ना खून करून टाकेन तुझा. आणि तुझा खून मला लपवा पण लागणार नाही. तुला माहिती आहे का ते? कारण मान वर करून अभिमानाने मी सांगेन लोकांना ओरडून की एका नीच बाईचा मी माझ्या हाताने खून केलाय, खून म्हणून. कळलं का? असं नागराज सांगायला लागतो. प्रिया तर इतकी घाबरते ना, बाप रे, खूप घाबरते प्रिया. आणि बघा आपल्या लगेच दुसरा सीन दाखवला आहे महिपतचा. इकडे महिपतला भेटायला अर्जुन आणि सायली आलेले असतात आणि महिपत म्हणत असतो की मला वाटलं होतं की परत माझं तोंड बघायला तुम्ही इथे येणार सुद्धा नाहीत म्हणून. आणि म्हणते की काय ना की तो आतल्या गाठीचा नाग्या जेलात चढला ना आयुष्यभर म्हणून. आणि पुढे म्हणतो की मी इथं, आणि पुढे म्हणतो की नागा तिकडे आणि मी इथं, तुम्हाला जे काय पाहिजे होतं ते इथं झालं ना, मग आता परत कशाला आले तुम्ही इथं? असं महिपत म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हेच हवं होतं आम्हाला. आणि म्हणतो की तुम्हाला दोघांनाही शिक्षा हवी होती, हेच आम्हाला हवं होतं आणि ते झालं सुद्धा, असं म्हणत असतो. आणि पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की काही प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. तर महिपत म्हणतो लाईफमध्ये आपल्याला सगळं काही हवं ते मिळतंच असं नाही आहे सुभेदार. काय असं म्हणतो की कोर्टात जे बोलायचं होतं ते मी बोललोय म्हणून. आणि म्हणतो की आता ओटसूट तुम्ही मला इथे येऊन प्रश्न विचारणार, त्याला काय मी उत्तर देत बसणार नाही. तर सायली म्हणते की तुला उत्तर द्यावी लागतील महिपत, कारण त्या अपघाताच्या कटाचा तो पण एक महत्त्वाचा भाग होताच की. आता असं सायली म्हणल्यानंतर पुढे आपल्याला दाखवले की सायली म्हणते की तू फक्त रविराज काकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही थांबलाच, तर नंतर आमच्या आश्रमाकडे सुद्धा वळलास तू. आणि अरे कुसुमताईची चाळ सुद्धा तुझ्या नजरेतून सुटली नाही रे, असं सायली बोलायला लागते. महिपत तिच्याकडे रागाने बघत असतो. आणि पुढे सायली म्हणते की आणि या सगळ्या पापाचं फळ तुला कसं मिळालं ते माहिती आहे ना. तर महिपतला काय वाटतं की ही साक्षीबद्दल बोलते आहे का म्हणून. आणि म्हणतो की साक्षी जिवंत आहे हे हिला माहिती की नाही, असं म्हणून महिपत विचार करत असतो. तर सायली म्हणते माझ्या सासऱ्यांवरती सुद्धा खोटा आरोप केला होतास तू, आता कुठे तुला उपरती झाली म्हणून नागराजबद्दल तू सगळं काही खरंच सांगितलं असते. आणि म्हणते सायली की आता कुठे साक्षीच्या आत्म्याला शांती लाभली असेल. आता असं वाक्य कळल्यानंतर महिपतला कळून जातं की आता काही सायलीला माहिती नाही आहे की साक्षी जिवंत आहे, हे सायलीला माहीत नाही. तिची आता खात्री पडत्याने तो अर्जुनकडे बघायला लागतो. आणि तर अर्जुनसुद्धा त्याला मानेने खुनवून सांगतो की मी सायलीला यातलं काही सांगितलेलं नाही म्हणून. तेव्हा कुठे महिपतचा अर्जुनवरती विश्वास असतो आणि अर्जुन सतत कंटिन्यू मान हलवून त्याला इशारा करत असतो की हे सायलीला माहिती नाही म्हणून. आणि बघा पुढे अर्जुन म्हणतो की बोल ना, बोल परत गप्प राहू नकोस महिपत, असं अर्जुन महिपतला बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की जे विचारलंय त्याचं आम्हाला उत्तर हवंय महिपत, बोल. आणि म्हणतो की उत्तर दिलं तर त्यात फायदा तुझाच आहे हे लक्षात ठेवतो. आणि महिपत फक्त या दोघांकडे रागाने बघत असतो. आणि अर्जुन पुन्हा त्याला मान हलवून सांगत असतो की मी हे नाही तर कोणाला सांगणार नाही म्हणून. आणि अर्जुनचा तो इशारा बरोबर महिपतला समजत असतो. आता पुन्हा आपण इकडे पाहतोय की या नागराजला भेटायला आलेली ही जी काही प्रिया असते ना, तर ती प्रिया म्हणत असते की हे बघा काका, तुम्ही माझ्याशी कसेही वागलात ना तरीही मी तुमची मदत करणारच आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे ना, हरकत नाही, पण कधी ना कधी तरी माझ्या प्रयत्नांची फळं तुम्हाला नक्कीच दिसतील म्हणून. आता बघा नागराजला इतकं सगळं बोलत असते ना प्रिया की बाज. आणि पुढे म्हणते की हे बघा काका, एक लक्षात घ्या, यातून सगळ्यातून ना फक्त मीच तुम्हाला बाहेर काढू शकते. पण कधी जर का तुम्ही माझ्याबद्दल कधीही कुठेही काही नाही बोलात ना तरच हे शक्य होईल, असं आता प्रिया म्हणते. आता नागराज विचारच करत असतो. पुढे नागराज डायरेक्ट तिला एक बोट करून म्हणतो 1 महिना, फक्त 1 महिना देतोय मी तुला, शेवटची संधी देतोय तुला प्रिया घाबरते ना. नागराज म्हणतो या 1 महिन्यात जर का तुम्हाला इथून बाहेर नाही ना काढलंस तर प्रिया
तर मग या इथे तुरुंगात राहून सुद्धा मी काहीही करू शकतो प्रिया, आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. प्रिया इतकी घाबरत असते. बापरे, नागराज म्हणत असतो 1 महिना, फक्त 1 महिना. प्रिया म्हणते 1 महिन्यात मी कशी मदत करणार आहे मी तुमची. नागराज लागतो ना हसायला. इकडे पुन्हा महिपतचा सीन दाखवला आहे आणि सायली विचारत असते नागराजने सगळं खरं खरं सांगितलं आहे का महिपत कोर्टामध्ये, की अजून काही बाकी आहे म्हणून. आणि पुढे सायली म्हणते की त्याला म्हणे आमच्याबद्दल असं सत्य माहिती की जे कोणाला हे माहीत नाही आणि जे आमचं आयुष्य बदलून टाकेल. तर हे खरं आहे का. आता असा सायलीने जेव्हा प्रश्न विचारला तरी महिपत फक्त रागाने बघत असतो सायलीकडे. आणि आता महिपत म्हणतो की सुभेदार, ओ सुभेदार, मी ऐकलं होतं की तुमची बायको जरा कमी शिकलेली आहे म्हणून. अर्जुनला म्हणतो आणि पुढे म्हणतो की अरे पण ही तर वकिलीन बाई शोभते. अशी नाही, जरा शिक्षण जरी हिचं कमी असलं ना तरी हिचा मेंदू त्या दामिनी देशमुख सारखा एकदम धारदार आहे चाकूवनी, असा महिपत बोलायला लागतो अर्जुनला. आणि पुढे बघा पुढे म्हणतो की अरे समोर येईल त्याला हवा, हिचा मेंदू कापूनच काढतोय नाही का, असं महिपत बोलायला लागतो. सायली म्हणते माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मला. आणि म्हणते की असं कुठलं सत्य जे फक्त नागराजलाच माहिती आहे, सांग ना. तर महिपत म्हणतो की वहिनी तुम्ही अंधारात जगताय, अंधारात. आणि पुढे म्हणतो की चालत राहा, तशाच तुम्ही चालत राहा. आज ना उद्या तुम्हाला उजेड दिसल आणि तो उजेड तुम्हाला फक्त तुमच्या घरातच दिसेल, लक्षात घ्या वहिनी, असं आता महिपत म्हणतो. आणि महिपत हे सुद्धा वाक्य कोड्यातच बोललाय पण हे अजून अर्जुन सायलीला याचा उलगडा झालेला नाही. पण उद्याच्या भागमध्ये नक्की उलगडा होणार आहे. त्यासाठी नक्की पाहत राहा माझ्यावरती सिरियलवरती. ठरलं तर मगचा फ्रेश असा एपिसोड. आणि प्रेक्षकांनो, माझी तब्येत थोडी ठीक नाही, माझा घशाला खूप त्रास होतोय, तरीसुद्धा मी न चुकता ठरलं तर मगचा रिव्ह्यू देते. तर माझ्या या सगळ्या प्रयत्नासाठी प्लीज एकदा चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खूपच गरज आहे. आता ठरलं तर मगच्या उद्याच्या भागात अर्जुन सायली आता नागराजला भेटायला येतात. त्यावेळेस नागराज म्हणतो तुमच्या कुटुंबाचं सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या हातापाया पडाल. तर अर्जुन म्हणतो आमच्या फॅमिलीचं सत्य जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे कधीच येणार नाही नागराज. तर नागराज म्हणतो नाही जमणार तुम्हाला. या कोड्याचं उत्तर तुम्हाला या जगात फक्त एकच माणूस देतो, तो म्हणजे नागराज किल्लेदार, आणि हे तुम्हाला जमणार नाही. तर सायली म्हणते नागराज काही बोलणार नाही हे माहितीच आहे, पण महिपत का गप्प आहे. नक्की महिपतला कसली भीती वाटत असेल की जेणेकरून त्याने हे अशी साक्ष दिली म्हणून. आणि उद्याच्या भागात एवढंच दाखवलंय. तर आता याच्यानंतर उद्याचा भाग सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. तर पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.